शाळेत असताना शाळा बंद पडली तर या विषयावरती निबंध तर लिहिलेलाच आहे आणि आता क्लासमध्ये सुद्धा मुलांना या विषयावरती निबंध लिहायला नेहमीच मी देते. पण घरात जेव्हा फ्रीज बंद पडला तर काय आईची हालत होते या विषयावरती निबंध आता मला वाटतं लिहायला द्यायलाच हवा. कारण माझा फ्रीज बंद पडल्यामुळे काय अनुभव मला येत आहेत ना, तुमच्याशी काय मी शेअर करू. बापरे, म्हणजे ना अगदी नकोसं झालेलं आहे. प्रत्येक वस्तू ना अशी खराब होत चाललेली आहे. आता शेपूची भाजी एवढी निवडून ठेवलेली होती आणि ती 2च दिवसामध्ये पूर्ण सुकून गेली, काळी पडली. त्यानंतर इतर ज्या भाज्या आहेत ना त्या पण खराब झाल्या. आणि फ्रीजचा असा प्रॉब्लेम आहे ना, फ्रीज रिपेअर करणाराच गावी जाऊन बसलेला आहे, तेही त्याच्या लग्नासाठी. तर आता कायच विषयच नाही आहे. चला, तर आता इथे बघा दुधी वगैरे पण आणून ठेवलेली होती आणि आमच्याकडे ना नेमक्या वेळेला फ्रीज बंद पडतानाच ना मान्य आणि तिच्या पप्पानी दोघांनीही हिरव्या भाज्या आणलेल्या आहेत. मग आता करायचं काय. आणि हिरव्या मिरचीची पेस्ट जी मी वाटून ठेवली होती ना, तीसुद्धा अगदी आता फ्रीजमध्ये ठेवून ना वाटत होते जशी बुरशी येते की काय. तरीसुद्धा वरचा भाग घेतला, टाकून दिला आणि खालचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आता इथे थोडं मीठ आणि लिंबू पिळून मी ठेवते. कारण प्रत्येक वस्तू एवढी महाग आणि ती पण टाकायचं म्हटलं तर जीवावर येतं. तर आता संध्याकाळी ना इथे मी चाललेली आहे डेंटिस्टकडे. अचानक दातामध्ये असं काहीतरी अडकतंय आणि खूपच त्रास होत होता. तर म्हटलं जाऊन एक वेळा दाखवून येऊया. तर आता इथे मला तर माझी ट्रीटमेंट तर झाली नाही आहे, फक्त एक्सरे वगैरे काढून घेतले. तिथून मग जरा भाजी घ्यायला आलेली आणि इथे पाहू शकता मस्त ना सजावट केलेली आहे, कारण साऊथ इंडियन लोकांचा फेस्टिवल आहे.